राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। राज्यातील महापालिका निवडणुकांची यामध्ये घोषणा होणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण ही बघू शकतोय। राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। नेमकं काय घडतं या पत्रकार परिषदेमधून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि यामध्ये राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा होणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी खरं तर आचारसंहिता आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातली सुद्धा बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल। मात्र आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामधून राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजतं काय बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर सगळ्यांचं लक्ष लागलंय आगामी महानगरपालिका जे 29 महानगरपालिका निवडणुका आहेत त्यांच्या तारखा कधी जाहीर होईल। आता निवडणूक आयोगाचं एक नोटीस आलेलं आहे, त्यामध्ये आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आपण बघितलं असेल तर काल राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुकीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार आज संध्याकाळी 4 वाजता या निवडणुकींची घोषणा होणार आहे। मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका जे 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात त्याच्या तारखा ज्या आहेत, त्याचे कार्यक्रम जे आहेत ते जाहीर केले जाणार आहेत। नेमकी आता निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद 4 वाजता झाल्यानंतर नेमकी तारीख काय घोषित होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज पत्रकार परिषद झाल्यानंतर तारखा जाहीर झाल्यानंतर आजपासून राज्यात आचारसंहिता देखील लागू शकते, कारण 29 महानगरपालिका ज्या आहेत ज्याचे गेले अनेक वर्ष निवडणुका रखडलेल्या आहेत त्या आता निवडणुका जवळपास होऊ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गौरी, नक्कीच सुशांत, खरे तर आपण बघतोय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा आज संध्याकाळी 4 वाजता होऊ शकते, कारण निवडणूक आयोगाची संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। महत्त्वाची ही अपडेट। आणि पुन्हा एकदा मी सुशांत यांच्याकडे जाते। सुशांत, नेमकी कधी या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि नेमके कोणते मुद्दे यामध्ये प्रामुख्याचे ठरू शकतात? गौरी, आपण जर बघितलं असेल तर संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे आणि मुळातच निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल। त्यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल, इतर महानगरपालिका निवडणूक ज्या मगाशी म्हटल्याप्रमाणे 29 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्याच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक कडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण गेली अनेक वर्ष या पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे। भाजपने देखील आपली ताकद लावलेली आहे यावेळी, त्यामुळे मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिका एकाच दिवशी होणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि याचमुळे पहिल्या टप्प्यातील टप्पा झाल्यानंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज होऊ शकते आणि आता सगळे पक्ष जे आहेत ते त्या दृष्टिकोनातून देखील कामाला लागल्याचं पाहायला मिळते। आज राज्य निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करते, कधी निवडणुकाच्या तारखा जाहीर करणार आहेत, मुंबईची निवडणूक कधी होणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच सुशांत, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण ही बघू शकतोय। राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होते आहे। राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होऊ शकते। नेमकं काय घडतं हे संध्याकाळी 4 वाजता आपल्याला समजेल। महत्त्वाची अपडेट ही आताच्या क्षणाची आपण म्हणू शकतोय। या महापालिका निवडणुकीमध्ये खरं तर बघायला गेलं तर मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याची सुद्धा याच महापालिका निवडणुकीमध्ये घोषणा होते का की वेगळे होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। नेमक्या काय घोषणा होतात, काय नेमके प्रमुख मुद्दे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याची लवकरच निकाल आपल्या हाती येईल। मात्र त्यानंतर आता महापालिकाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। महापालिका निवडणुका नेमक्या कधी होतात आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची घोषणा ही संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून समोर येऊ शकते। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर येऊ शकतात। महापालिका निवडणुकी संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत। अगदी महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि संध्याकाळी 4 वाजता
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते, त्यामध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजतंय का हे बघणं महत्त्वाचं असेल। यामध्ये मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक खरं तर वर्षांपासून या मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आहे आणि त्या अनुषंगाने नेमकी काय घोषणा होते, ही निवडणूक वेगळी होते का किंवा त्या संदर्भातले काय नेमक्या तारीख पुढे येतात हे बघणं महत्त्वाचं असेल। याच संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, भिवंडी, वसई, विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी। तर नेमक्या कोणकोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत ते आपण बघत होतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी। तर राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडते आहे। अनेक खरं तर महत्त्वाच्या घोषणा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येऊ शकतात। नगरपालिका, नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे, त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती की महापालिकेची निवडणूक नेमकी त्याची घोषणा कधी होते आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्यामधून महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजतं का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आपण बघितलेलं होतं नगरपालिका, नगर परिषदेची निवडणूक झालेली होती, त्यामध्ये रविवारी त्याचा निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहे। मात्र त्याआधी आपण ही महत्त्वाची अपडेट बघतोय, ज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होते आहे आणि महापालिका निवडणुकी संदर्भात यामध्ये नेमकी काय माहिती दिली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। यामध्ये मुंबई महापालिकेच्या संदर्भात सगळ्यांचं विशेष लक्ष असणार आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर खूप वर्ष ही निवडणूक प्रलंबित होती आणि अखेर आजच्या दिवशी महापालिकेच्या संदर्भात नेमकी काय घोषणा केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। नेमकी काय तारीख येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। महापालिका निवडणुकी संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत ही महत्त्वाची पत्रकार परिषद संध्याकाळी 4 वाजता पार पडेल। 29 महापालिकांसाठी आज बिगुल वाजणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। त्या संदर्भातली नेमकी काय घोषणा केली जाते निवडणूक अधिकाऱ्यांकडून हे बघणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती आपली प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। अतुलजी, महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल, राज्यातील महापालिका निवडणुकींची घोषणा आज होण्याची शक्यता दिसते। नाही, ठीक आहे, त्यांनी घोषणा करणाऱ्या निवडणुका झाल्याच पाहिजे। 7 वर्ष निवडणूक अतुलजी, माझा आवाज येतोय? आहे की ज्या निवडणूक यादीमधले घोळ आम्ही लक्षात आणून दिले होते त्याला केंद्रीय निवडणूक आयोग पण उत्तर द्यायला तयार नाही। राज्य निवडणूक आयोग आमच्या अखत्यारीत नाही आहे। मग कशा पद्धतीने हे जे बोगस वोटर आहे यांचं मतदान झालं नाही पाहिजे हे एन्श्योर कसं करणार आहे, तर ते एन्श्योर जे आहे ते त्यांनी आपल्या पहिले याच्यात करावं आणि बीजेपीला जर ही घपलेबाजी करायचीच आहे निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन तर त्यांनी ती खुशाल करावी। म्हणजे हे लोकशाहीचं दमन करतायत, संविधानाची पायमल्ली करतायत, हे लोकांसमोर जात आहे आणि असंच जर फरफटत नेलं आणि अशाच पद्धतीने जनतेचा कौल न घेता सरकारच चोरून मतचोरी करून स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच्या पतनाला बीजेपी कारणीभूत राहील आणि असं पतन होईल ते की मानवरती काढू शकणार। त्यामध्ये त्यांच्यावर अशी परिस्थिती 70 वर्षात आलेली आहे। लढ्यामध्ये इंग्रजांसोबत राहून मानवरती करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती। पुन्हा एकदा लोकांनी संधी दिली, कारण की तुम्ही खोटं बोललात, खोटे आश्वासन दिले। आता जर तुमचं पतन झालं हे असं लोकशाहीला दमन करून संविधानाची पायमल्ली करून तर पुन्हा कधी उठता येणार नाही। त्यामुळे त्यांनी दुरुस्त व्हावं आणि फ्री अँड फेअर इलेक्शन घ्यावे, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक घ्याव्या। जर तसं झालं नाही तर फार वाईट परिस्थिती येईल, असं पतन होईल। आता ते कसं पतन करायचं हे जनता ठरवेल, पण जनतेने लोकशाही पाहिली आहे, जनतेने संविधानामुळे त्यांना कसे अधिकार मिळाले याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे याच्यात राहू नये बीजेपीने की आम्ही काहीही करू आणि देशाची जनता सहन करेल, असं होणार नाही।
अतुलजी, आपण बघतोय खरं तर सगळ्यांचं लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लागलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. त्या संदर्भातली सुद्धा खरं तर घोषणा तारीख समोर येऊ शकते. त्या अनुषंगानं तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की फक्त शिवसेनेची सत्ता होती असं का म्हणता तुम्ही? हं, 25 वर्ष शिवसेनेच्या बरोबरीने बीजेपीने सत्ता भोगली ना तिथली. हं, हं. म्हणजे जे आरोप झाले ते शिवसेनेवर टाकायचे आणि बीजेपीला मात सोडून द्यायचं. बीजेपी इक्वली त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे. 25 वर्षापासून ते पण सत्तेत आहे त्यांच्यासोबत. हं. मग जे आरोप बीजेपी एक बोट दाखवतात, 4 बोट त्यांच्याकडे आहे. का किरीट सोमय्याने आतापर्यंत नगरपालिकेला भ्रष्टाचार काढला नाही? सिलेक्टिव्ह आहे का हा किरीट सोमय्या? हं. की सोडलेला आहे की जा तू यांच्या घरावर समोर जा, त्यांच्या घरासमोर जा, आणि मग बीजेपी मध्ये आले म्हणजे गप्प किरीट सोमय्या. हे सगळे जे आरोप बिरोप आहे ना, हे स्पष्टपणे प्लांटेड आहे आणि बरोबर दुसऱ्याला बदनाम करायचं. बीजेपी ही चांगली आहे, ठाकूर सरवण्याचा प्रश्न आहे. बीजेपी पण जे काही मुंबई महानगरपालिकेत झालं ते इक्वली जर झालं असेल तर, आणि बीजेपी या जबाबदारीपासून दूर पडू शकणार नाही. आणि मुंबई 60,000 कोटीचं बजेट आहे म्हणून मुंबई का? प्रत्येक महानगरपालिका महत्वाची आहे. शेवटी सामान्य माणसाचा पहिला पाला जो पडतो तो महानगरपालिकेसोबतच्या नगरसेवकासोबत पडतो, त्यांच्या रोजच्या समस्येसोबत. त्यामुळे प्रत्येक महानगरपालिका महत्वाची आहे. मुंबई महत्वाची आहे का? सगळ्यांचं सारखंच काम आहे. मुंबई महानगरपालिका वेगळं काम करते, तिला वेगळे काही निकष आहेत, आणि बाकीच्या महानगरपालिका का वेगळं कामं करते. मूलभूत प्रश्न जे आहे सामान्य माणसाची ती महानगरपालिका स्थानिक स्वराज्य करत असते. नक्कीच. अतुलजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची घडामोड, सध्याच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, मोठी घडामोड आपण ही बघू शकतो. राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. नेमक्या काय घोषणा केल्या जातात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रलंबित आहेत, त्यातले सुद्धा महत्त्वाचे कोणकोणते आपण बघितले. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर या 29 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. आणि या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नेमक्या काय तारखा समोर येत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल. आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन आहेर आपल्यासोबत सध्या जोडलेले गेलेले आहेत. सचिनजी, आपण बघतोय खरं तर महापालिका निवडणुकांची घोषणा आज होऊ शकते, त्या अनुषंगानं तुमची प्रतिक्रिया? मुळामध्ये गेल्या 3-4 वर्षांनी काय भागांमध्ये तर 5-5 वर्ष या निवडणुका न घेणं हे मला असं वाटतं लोकशाहीसाठी हे काय उचित होत नव्हतं, आणि म्हणून उशिरा का होईना परंतु या निवडणुका जाहीर होत आहेत या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. पण हेच आनंद व्यक्त करत असताना माननीय उच्च न्यायालयाने जसे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या वेळी सुतोवाच केलं, फेअर अँड फिअरलेस या निवडणुका व्हाव्या अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आमच्यासाठी काही हे नवीन नाहीये, आम्ही तर सज्ज आहोत, पूर्ण ताकदीने आम्ही लढू. परंतु ज्या अर्थी 4 आठवड्याचे निवडणूक जे विधानसभेचा जो अधिवेशन सत्र होता तो 1 आठवड्यामध्ये गुंडाळलं, आणि शनिवार रविवार करून हे अधिवेशन करून ज्या मोठ्या प्रमाणावरती उद्घाटन होत आहेत सकाळपासून, त्यातूनच हे आम्हाला माहितीच होतं की आज किंवा उद्या फार तर फार या निवडणुका जाहीर होणार आहेत. हो, सचिन आहेरजी, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर तुमची सत्ता आहे, ठाकरेंच्या शिवसेनेची आपण बघतोय. खरं तर आता जर निवडणुका जाहीर झाल्या, तारखा जाहीर झाल्या, तर नेमकं आम्हाला काय चित्र बघायला मिळू शकतं? नक्कीच आहे. यावेळी आम्ही गेल्यावेळी जे लढलो होतो आम्ही स्वतंत्र लढलो, यावेळी महाविकास आघाडीचे काही घटक पण आमच्या बरोबर येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरं. राज ठाकरेंचा मनसेसारखा पक्ष आल्यामुळे मोठी ताकद देखील या मुंबई शहरामध्ये आम्ही मिळून एकत्रित लढल्यानंतर मराठी माणसांच्या हितासाठी ते एकत्रित करून निश्चितपणे विजय हा आमचा होईल, आणि महापौर हा मराठी या पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. हो, सचिनजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. भाजपा नेते अतुल शहा सुद्धा आपल्याला जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अतुलजी, महत्त्वाची ही घडामोड आत्ताच्या क्षणाची आपण म्हणतोय. महापालिका निवडणुकींची घोषणा नेमकी कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, आणि आज ती घोषणा होऊ शकते असं बोललं जात आहे. करेक्ट. पत्रकार परिषद आहे म्हणजे ती होणार. भारतीय जनता पार्टीची नेहमी मशिनरी ही ऑइल असते, आणि आता निवडणुका घोषित जर झाल्या तर त्या ज्या फाईन पॉइंट्स आहेत त्या मी ते प्रिपेअर करू, आणि
आम्हाला विश्वास आहे की जे विकासचं राजकारण घेऊन आम्ही आलेलो आहे त्या विकासाच्या मागे लोक उभे राहणार आहे. जे घोटाळे, टफले, कोविडचे इथे तिथे सगळं झालेलं लोक कंटाळलेले आहेत आणि लोकांना नवीन एक फ्रेश एअर पाहिजे. आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास झालेला आहे लोक त्याच्या मागे उभे राहतील आणि हा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा महायुतीचाच होणार एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बरं, नक्कीच. अतुलजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघितलं भाजपाचे नेते अतुल शहा आपल्याशी जोडले गेलेले होते. त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. महापौर हा भाजपाचाच होणार, महायुतीचाच होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. महापालिका निवडणुकींची घोषणा आज संध्याकाळी 4 वाजता होऊ शकणार आहे, कारण आज संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याचा निकाल आपल्याला रविवारी आपल्या हाती येईल. मात्र त्याआधी महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. 29 महापालिकांचं निवडणुकीचं बिगुल आज संध्याकाळी वाजतंय का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे. नेमक्या काय घोषणा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केल्या जातात, महापालिका निवडणुका संदर्भात काय नेमकी घोषणा केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल. महापालिका निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अनेक वर्षांपासून या निवडणुका आहेत त्या प्रलंबित आहेत आणि 29 महापालिकांसाठी आज बिगुल वाजतंय का हे बघणं महत्त्वाचं असेल. संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत पत्रकार परिषदेचं हे आयोजन. संध्याकाळी 4 वाजता महत्त्वाची अशी पत्रकार परिषद. नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याचा निकाल सुद्धा रविवारी आपल्या हातात येईल. महापालिका निवडणुकांसंदर्भात आज संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वाची अशी पत्रकार परिषद. 29 महापालिकांसाठी निवडणुकीचं बिगुल या पत्रकार परिषदेतून वाजू शकतं. तर नेमक्या कोणकोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत महापालिकांच्या ते आपण बघतोय. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. आणि त्याच सगळ्या निवडणुका संदर्भातली नेमकी तारीख काय समोर येते, नेमक्या कधी तारखा मिळतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाची ही महत्त्वाची पत्रकार परिषद. संध्याकाळी 4 वाजता महापालिका निवडणुकांसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते, तारखा समोर येऊ शकतायत. नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल. 4 वाजता ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडेल. महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजते का या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांचाही महत्त्वाचे मुद्दे आपण काय मांडलेत ते सुद्धा आपण ऐकलेले आहेत. तर आपण अगदी काही वेळापूर्वीच भाजपा नेते अतुल शहा यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला होता. त्यांचं म्हणणं होतं अनेक मुद्दे आहेत ते जनतेला आम्हाला पटवून द्यायचे आहेत आणि यावेळी महापौर हा महायुतीचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं आपण बघितलं. सह्याद्री अतिथीगृहावर ही 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. 29 महापालिकांसाठी आज बिगुल वाजेल, तशी घोषणा होते का हे बघणं महत्त्वाचं असेल. राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची ही पत्रकार परिषद 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 29 महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रलंबित आहेत, त्या संदर्भातली नेमकी काय घोषणा केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल. सह्याद्री अतिथीगृहावर ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद. नेमक्या काय तारखा समोर येत आहेत, 29 महापालिकांसाठी बिगुल वाजतंय का हे संध्याकाळी 4 वाजता आपल्याला समजेल, कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती महापालिका निवडणुकांच्या तारखा कधी समोर येत आहेत आणि त्याच संदर्भातली घोषणा आज संध्याकाळी होऊ शकते. राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची ही पत्रकार परिषद. अनेक महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेतून समोर येऊ शकतात. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता आज संध्याकाळपासूनच लागू शकते. त्या संदर्भात नेमकं काय घडतं हे आपल्याला दुपारी 4 वाजता समजेल. दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीची आज घोषणा होऊ शकणार आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात नेमक्या काय तारखा समोर येत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल. 29 महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका आहेत त्या प्रलंबित आहेत. त्या संदर्भातले आपण अनेक मुद्दे सुद्धा बघितलेले आहेत. नेमक्या काय घोषणा होतात हे बघणं महत्त्वाचं असेल. एकोणतीस महापालिकांसाठी आज बिगुल वाजणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. महापालिका निवडणुकांच्या तारखा
संध्याकाळी 4 वाजता आपल्या समोर येऊ शकतात, त्याची घोषणा होऊ शकते। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे। 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सह्याद्री अतिथीगृहावर या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी आपण संवाद साधला, त्यांच्याशी सुद्धा आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। त्यांनीही या निवडणुका लवकरात लवकर व्हायला हव्यात अशी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती। आज संध्याकाळी 4 वाजता नेमक्या काय तारखा समोर येत आहेत या निवडणुकी संदर्भातल्या हे बघणं महत्त्वाचं असेल। 29 महापालिका निवडणुकांसाठी आज घोषणा होऊ शकते। संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी नेमक्या कोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यातले आपण हे बघतोय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, अगदी या निवडणुकीच्या पत्रकार परिषदेकडे निवडणूक आयोगाच्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं, कारण कालच हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर आज पत्रकार परिषद होईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्याप्रमाणे आज संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे खरं तर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। महत्वाचं येत आहे की कोर्टात हे सगळं प्रकरण गेलेलं होतं आपल्याला माहिती आहे आणि 50% जास्त आरक्षणाचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणुका घेऊन येत असं सांगण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे आता महापालिका निवडणुकांची खरं तर घोषणा आज होऊ शकते असं सांगितलं जातंय। 29 महापालिका निवडणुकांच्या घोषणा आज होण्याची शक्यता आहे आणि चंद्रपूर, नागपूर या 2च महापालिकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झालेलं होतं। जर महापालिका निवडणुकांची आज घोषणा झाली तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा पुढच्या टप्प्यामध्ये होऊ शकते, कारण पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली होती आणि आज जर महापालिका निवडणुकांची घोषणा झाली तर त्यामध्ये मुंबई, पुण्यासह सगळी मोठ्या महापालिकांचा समावेश असेल, ज्यांच्या निवडणुका 6 ते 7 वर्षांपासून जवळपास रखडलेल्या आहेत। सगळ्या ठिकाणी प्रशासक नेमल्यामुळे अनेक विकास कामांना गती मिळालेली नव्हती, अनेक नागरिकांच्या तक्रारी देखील होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15,000 उमेदवारांची ही सगळ्या निवडणुकीचा टप्पा होता, त्यातला नगरपालिका, नगरपंचायत हा पूर्ण झालेला आहे आणि आज जर महापालिका निवडणुकांची घोषणा झाली तर त्या पत्रकार परिषदेपासूनच आचारसंहिता जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये लागू शकते। बघावं लागेल संध्याकाळी 4 वाजता। नक्कीच संदीप, खरं तर पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडतं, नेमक्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काय घोषणा केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळे सविस्तर माहितीसाठी।